जळगाव विधान परिषदेसाठी माघारीच्या दिवशी आज प्रवीण गंगाराम पाटील, निलेश सुरेश चौधरी, मोहम्मद दारा मोहम्मद, सुनील निमिदास जंगले, शेख जावेद इक्बाल, अब्दुल रशीद, सचिन चौधरी, दीपक काशीनाथ धांडे, निलेश गणेश झोपे, कलीम खान, हैदर खान, मनियार, हितेंद्र देशमुख, कृष्णेश्वर रामकृष्ण पाटील या एकूण 12 उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतलेत, तर निवडणुकीच्या मैदानात चौघे उतरलेत. अधिक माहिती अशी आहे की विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा कुंदन काळे या देखील रिंगणात उतरल्यामुळे आता येथील चढत चौरंगी होणार असल्याने जोरदार चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडणूक देणाऱ्या विधान परिषदेच्या जागेसाठी यंदा जळगावातून मोठी चुरस निर्माण झाली आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे, तर महाविकास आघाडीच्या वतीने जळगावचे शिवसेना उभाटा पक्षाचे नगरसेवक शरद तायडे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली. अगदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस उरला असताना रात्री उशिरा भाजपाचे उमेदवारी नंदकिशोर महाजन यांना जाहीर करण्यात आली, तर उमेदवारी दाखल करताना शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव येथील महिला नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि भुसावळचे पदाधिकारी दीपक धांडे यांनी अर्ज दाखल केला होता. यात एकूण 16 उमेदवारांनी अर्ज अखेर मागे घेतला आहे. आता चौरंगी लढत होणार. यात महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाच्या वतीने नंदकिशोर महाजन हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद तायडे, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी, माजी आमदार आणि अपेक्षा रेश्मा कुंदन काळे असा हा सामना होणार आहे. यात लक्षणीय बाब अशी आहे की रेश्मा काळे यांचे अर्ज भरताना शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख सरिताताई माळी कोल्हे यांची देखील उपस्थिती होती. त्यांनी कोणतीही स्थिती आपण अर्ज मागे घेणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार रेश्मा काळे यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नाही. यामुळे आता शिवसेनेची ताकद रेश्मा काळे यांच्या मागे उभे राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.